इयत्ता 8वी तुकडी ड जनरल सायन्स चॅप्टर नंबर 5 इनसाइड द ॲटम. Rutherford nuclear model of atom 1911. Rutherford studied the inside of atom by his celebrated scattering experiment and put forth the nuclear model of atom in year 1911. Rutherford looked a very thin gold foil thickness 10⁻⁴ mm and bombarded it is positively charged alpha particle emitted by a radioactive element. He observed the path of alpha particle by means of fluorescent screen around the gold foil. It was expected that the alpha particle would get reflected from the gold foil. Its positively charged mass are were evenly distributed inside the atom. रुदरफोर्डचे केंद्रकीय अणु प्रारूप 1911. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगानं अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. रुदरफोर्ड यांनी सोन्याचा पातळ पत्रा जाडी 10⁻⁴ mm घेऊन त्यावर किरणोत्सर्गी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा कणाचा मारा सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रतिदीप्तिमान पडदा लावून त्यांनी अल्फा कणाच्या मार्गाचा वेध घेतला. जर अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान होत असेल तर धनप्रभारित अल्फा कणाचे पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा कण पत्र्यातून आरपार गेले. काही थोड्या अल्फा कणाचे मूळ मार्गापासून लहान कोनातून विचलन झाले. आणखी थोड्या अल्फा कणाचे मोठ्या कोनातून विचलन झाले आणि आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट मार्गाने उसळला. मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण असे दर्शवतात की त्याच्या वाटेत कोणताही अडथळा नव्हता. सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यामधील अणूच्या आत बरीचशी जागा मोकळी असली पाहिजे. ज्या थोड्या अल्फा कणाचे लहान किंवा मोठ्या कोनातून विचलन झाले त्याच्या वाटेत अडथळा आला. अडथळ्यास कारण असलेल्या अणूचा धन व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. यावरून रुदरफोर्ड पुढीलप्रमाणे अणूचे प्रारूप मांडले. Unexpectedly, most of
alpha particle weight sent through foil. A small number of alpha particle get deflected from original path through a small angle. A still smaller number of alpha particles get deflected through a large angle. Subsequently, one particle out of 20,000 bonded back in direction opposite to the original path. The large number of alpha particles that went straight through the foil indicate that there was no obstacle in their path. It meant that there must be mainly any empty space inside atom in solid gold foil. The small number of alpha particles that get deflected through small or big angle have passed on abstract in their path means that positively charged and heavy part of casing abstraction would be in center of atom. From Rutherford put forth a nuclear model for atom as shows. There is positively charged nucleus center of an atom. अणूच्या केंद्रभागी धन प्रभारित केंद्रक असते. केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करत असतात. सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रावरील धन प्रभाराएवढा असल्याने विजातीय प्रभाराचं संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. There is positively charged nucleus at center of an atom. Almost entire mass of atom concentrated in the nucleus. Negatively charged particle called as electron remove around the nucleus. The total negative charge and all the electron is equal to positive charge on the nucleus. As the opposite charge are balanced, atom electrically neutral. There is an empty space between the revolving electron and the atom nucleus. अणूच्या अंतर्गत रचना आहे हे कोणत्या शोधामुळे लक्षात आलं? डाल्टनच्या अणुसिद्धांतामधील भरीव अणू व थॉम्सनच्या प्रारूपातील भरीव अणू यातील फरक काय? थॉम्सनच्या प्रारूपातील धन प्रभाराचं वितरण रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील धन प्रभाराचं वितरण यामधील फरक करा. थॉम्सन आणि रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपामध्ये
इलेक्ट्रॉनच्या स्थितीबाबत काय वेगळेपण आहे? डाल्टन थॉम्सनच्या अणुप्रारूपात नसलेली कोणती गोष्ट रुदरफोर्डच्या अणुप्रारूपात आहे? Which discovery did point out that an atom has internal structure? What is the difference between solid atom in Dalton atomic theory and Thomson atomic model? Explain the difference between the distribution of positive charge in Thomson atomic model and Rutherford atomic model. What is the point difference between the place of electron in atomic model of Thomson and Rutherford? What is the thing which present in Rutherford atomic model not present in Dalton and Thomson atomic model? An established law of physics, an electrically charged body in revolving in the circulation orbit, its energy decreases. According to this law, atom distributed in Rutherford model turn out to the unstable. In reality, however, all atoms except radioactive atoms are stable. The star coming up Rutherford atomic model was removed by atomic model put forth by Niels Bohr in year 1913. Bohr stable orbit atomic model 1913. In this year 1913, Danish scientist Niels Bohr explained stability of atom by putting forth a stable orbit atomic model. The important postulate Bohr atomic, the electron revolving around the atomic nucleus like in the concentric circulation orbit at certain distance from nucleus. Energy of electron in constant while it is the particle orbit. When an electron jumped from an inner orbit to outer orbit in absorbed energy equal to difference in energy level, and when it jumped an outer orbit to an inner orbit, emitted energy equal to the difference of energy level. बोर स्थायी कक्षा अणुप्रारूप सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक निल्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायीभाव स्पष्ट केला. बोरच्या अणुप्रारूपाची महत्त्वाची आधारतत्वे पुढीलप्रमाणे: अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरकाइतक्या ऊर्जेचं शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरकाएवढी ऊर्जा उत्सर्जित करतो.
घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे सोडियम क्लोराईडचे कण टाकल्यावर त्या क्षणी त्या जागी पिवळ्या ठिणग्या दिसते. पाण्यात सोडियम धातूचा तुकडा टाकला असता तो पेटून पिवळी ज्योत दिसते. रस्त्यावरील सोडियम वेपर दिव्यामधून त्याच वेळी पिवळ्या रंगाचा प्रकाश येतो. या सर्व उदाहरणांमध्ये सोडियम अणूमधील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून बाहेरील कक्षेमध्ये जातो व पुन्हा आतील कक्षेमध्ये उडी मारून परत येताना ऊर्जा उत्सर्जित करतो. सोडियम अणूच्या या दोन कक्षाच्या ऊर्जा पातळीतील फरक ठराविक असतात. हा फरक पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जेइतका असतो. म्हणून वरील तिन्ही उदाहरणांमध्ये तोच विशिष्ट पिवळा प्रकाश बाहेर पडल्याचं आपणाला दिसतं. When table salt sodium chloride is thrown on LPG gas stove, flame immediately yellow spark from and that place. It sodium metal put in water, it burn to give yellow flame. On road, sodium vapors lamp give yellow color light. From all object example, the electron of sodium absorbed energy and goes to outmost cell and come back to inner cell by emitting energy. The difference of energy level of these two cells of sodium is fixed. This difference is smaller to energy of yellow light. Therefore, in above example, same specific yellow light emitted in Bohr stable orbit atomic is positively K cell, L cell, M cell, N cell. K is 2 electron, L is 8 atom, 8 electron, M is 18, N is 32. Some more atomic model were put from after Bohr atomic model. Atomic structure was studied at depth with the added a new branch of science called as quantum machine. With all those same well accepted fundamental principle of atomic structure are follows. बोहरच्या अणुप्रारूपानंतर आणखी काही अणुप्रारूप मांडली गेली. त्यानंतर उदयाला आलेल्या पुंजयांत्रिकी या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला. या सर्वांमधून अणुसंरचनेविषयी सर्वमान्य झालेली काही मूलभूत तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर अणुसंरचना, केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. यामध्ये 3 प्रकारचे अवकण समावेश असतो. ॲटॉमिक स्ट्रक्चर. An atom is formed from nucleus. The extra nuclear